आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर होती, मात्र मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट। If you are going to become a prime minister, we will support you. Mullah, why you should support me? And why I should take your support? To become a prime minister is not aim in my life. गडकरी कधी खोटं बोलणार नाहीत, विरोधकांनी तोडफोड करून चेहरा देण्याचा प्रयत्न केला असेल। गडकरींची पंतप्रधान पदाची कॅपॅसिटी असू शकते, मात्र तो त्यांचा पक्षांतर्गत विषय। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। गडकरी साहेब कधी खोटं बोलणार नाही। विरोधी पक्षाला फोडतोड करून काहीतरी आपल्याला नवीन चेहरा द्यायचा हा कदाचित प्रयत्न असू शकतो। त्यांची कॅपॅसिटी जर पाहिली ना, ते पंतप्रधानांचे दावेदार असू शकतात, पण तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत हा प्रश्न आहे। पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं गडकरींना कुणी बोललं असं वाटत नाही। विरोधी पक्षानं मूल्यांसाठी सल्ला दिला असेल तर तो चूक नाही। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले, बारामतीमधील आबा गणपतीच्या उत्सवात बॅनरबाजी। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीपेक्षाही शिंदेंचा कालावधी सरस। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गतीनं निर्णय झाले असंही वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांबद्दल आजही लोकांच्या मनात आदर आहे। त्यांचा कालावधी वेगळा, देवेंद्र फडणवीसचा मधल्या काळामध्ये असलेला उभाटाचा कालावधी वेगळा आणि शिंदे साहेबाचा कालावधी हा जर त्यांचा कम्पेअर केलं तर शिंदे साहेब निश्चितच याच्यात सरस। भाषणावेळी भुजबळांची हनुमान चालीसा आवाज कमी करण्याची विनंती। नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यानचा प्रकार, आवाजामुळे भाषण कसं करणार, भुजबळांचा सवाल। अमरावतीच्या हनुमान चालीसावाल्या बाई नाशकात गेल्या पाहिजेत, त्यांनी भुजबळांसमोर हनुमान चालीसा वाचावी। संजय राऊतांचा भुजबळांसह नवनीत राणांवर निशाणा। त्या हनुमान चालीसावाल्या बाई आहेत अमरावतीतल्या, त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फार्मवर त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे। आहे का आता तुमची हिंमत? ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार तिथे हिंदूंचं जगणं कठीण झालंय। कर्नाटकातील प्रकरणानंतर नितेश राणे यांची टीका। गणपतीला पोलीस व्हॅनमधून नेलं, याकडे गांभीर्यानं बघण्याचाही सल्ला दिला। बडगुजर कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून दबाव। संजय राऊतांचा गंभीर आरोप। जाकर बडगुजरचे महानगर प्रमुख आहेत, 3 वर्षापूर्वीचे केस उकरून काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून बडगुजर कुटुंबियांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत आहेत।